सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत। इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते। शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% पर्यंत कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी। दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे। आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा। विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य। पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी। प्रोप्रायटर राजूभाई अजगर। संपर्क 8055810910 आणि 9860785786। सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण। इचलकरंजीत सोशल मीडियाद्वारे महिलांची फसवणूक करत लव्ह जिहाद केल्याप्रकरणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी संशयिताला चांगला चोप दिला। परिसरात तणावपूर्ण वातावरण। इचलकरंजी शहरातल्या पवारमाळा साखरपे हॉस्पिटल परिसरात सोशल मीडियावर बनावट ओळख निर्माण करून महिलांशी आणि मुलींशी संपर्क साधून फसवणूक केल्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। या प्रकरणाची माहिती काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी संबंधित संशयिताच्या घराजवळ जाऊन जाब विचारत चांगला चोप दिला। त्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मोठा बंदोबस्त तैनात केला। या प्रकरणात 2 सख्ख्या भावांवर सोशल मीडियावर बनावट आयडी तयार करून महिलांशी आणि मुलींशी संवाद साधण्यात आलाय। यातील एका संशयिताविरोधात यापूर्वीही अशाच प्रकारच्या तक्रारी झाल्याची चर्चा परिसरात आहे। संबंधित व्यक्तीकडील मोबाईल फोन तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आला असून त्यातील माहितीची पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे। घटनास्थळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी संशयितांना जाब विचारत तीव्र नाराजी व्यक्त केली। यावेळी काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप केला। तसंच जमावाला शांत राहण्याचं आवाहन करण्यात आलं। एका संशयिताला पोलिसांनी पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतले। दरम्यान संपूर्ण प्रकार घडत असताना एका संशयिताकडून मोबाईलवरून काही व्यक्तींशी संपर्क साधला जात असल्याचं निदर्शनाला आलं। तो नेमका कुणाशी बोलत होता आणि त्यामागील कारण काय होतं याचाही तपास पोलिसांकडून केला जातोय। या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती। परिस्थितीची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला। यावेळी पोलीस निरीक्षक शरद मेमाणे आणि पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी उपस्थित राहून नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं। कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचंही त्यांनी सांगितलं। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून मोबाईलमधील माहिती, सोशल मीडिया खात्यांची पडताळणी तसंच संबंधित व्यक्तींची चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं। तपास पूर्ण होईपर्यंत आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून पोलिसांकडून सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू आहे।